परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अर्थसंकल्पाला कुठलीही ठोस तरतूद नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्याला या अर्थसंकल्पामध्ये भोपळा मिळालेला आहे। आंबा आणि काजूची नुकसान भरपाई आहे जी झालेली आहे। शासनाने अहवाल मागवला, त्यात 90% नुकसान भरपाई मान्य केलेली आहे। असं असताना त्यासाठी सुद्धा एकही रुपया तरतूद केली नाही किंवा कुठली नवी तरतूद या याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये झाली नाही आणि त्यामुळे या योजनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला भोपळा मिळाला असं तर वावगं ठरू नये। हा अर्थसंकल्प राज्यातील अर्थसंकल्पाबद्दल राज्यातील नेत्यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अर्थसंकल्पाला कुठलीही ठोस तरतूद नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्याला या अर्थसंकल्पामध्ये भोपळा मिळालेला आहे। रत्नसिंधू ही योजना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याला 100 कोटीची तरतूद होती आणि आता फक्त या योजनेला मुदतवाढ दिलेली आहे। त्यामध्ये ठोस अशी तरतूद या योजनेमध्ये झाली नाही। आंबा आणि काजूची नुकसान भरपाई आहे जी झालेली आहे। शासनाने अहवाल मागवला, त्यात 90% नुकसान भरपाई मान्य केलेली आहे। असं असताना त्यासाठी सुद्धा एकही रुपया तरतूद केली नाही। त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा काही फायदा होणार नाही, फक्त प्रोत्साहनपर अनुदान त्याचा फायदा होईल। कारण या जिल्ह्यातील थकबाकीदार हे नॅशनलाइज बँकेने किंवा ह्याने पीक कर्जाला कधी कर्ज दिलं नाही। त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खावटी कर्ज आहे, ते भाजपचे नेते अनेक वर्ष खावटी कर्जाच्या सांगत होते की खावटी कर्ज माफ होणार म्हणून, परंतु हे कुठलंही खावटी कर्ज माफ झालं नाही आणि या खावटी कर्जाला सुद्धा तरतुदी आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही। त्यामुळे या सगळ्या बाबतीत आणि इतर कुठलीही तरतूद केली नाही। म्हणजे आपण बघितलं असाल की रस्त्यासाठी वेगळी तरतूद, रोजगारासाठी वेगळी तरतूद, अशी कुठलीही योजना किंवा कुठली नवी तरतूद या याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये झाली नाही आणि त्यामुळे या योजनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला भोपळा मिळाला असं तर वावगं ठरू नये। दुसरे म्हणजे 2 लाखापर्यंत जे थकबाकीदार आहेत त्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार असं केलं। आपण बघितलं असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थकबाकीचं प्रमाण 0 आहे, म्हणजे कमी आहे आणि खावटी कर्ज आहेत ते मात्र लोकांचं थकबाकीदार आहे। परंतु खावटी कर्ज संदर्भात या भाजप नेते वारंवार सांगत होते की खावटी कर्ज माफ करणार आम्ही, खावटी कर्ज माफ केलं म्हणून सत्कार केला, परंतु ह्या खावटी कर्ज संदर्भात तरतूद काही केली नाही। मत्स्य खात्याला एक तर भरीव तरतूद केली असे देखील पाहायला मिळते, घोषणा देखील केली तशी आहे देवेंद्र फडणवीस यांनी। कसं बघतो? नाही, आपण बघितलं असाल की मच्छीमारांसाठी कुठलीही तरतूद झाली नाही। राज्याचे आणि देशाचे मत्स्य याच्यामध्ये जी तरतूद केली होती त्यामध्ये कुठली नवीन किंवा त्यातनं कुठलीही उत्क्रांती झाली नाही किंवा कुठल्याही मच्छीमारांना थेट असं लाभ मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे। दुसरी गोष्ट म्हणजे लव जिहाद हा कायदा जो आहे तो मात्र आपल्या सभागृहामध्ये पारित करण्यात आलाय। कसं बघताय कायद्याकडे? या कायद्याचं आम्ही स्वागत करतो आणि जबरदस्तीने असे होत असतील तर त्याला विरोध झाला पाहिजे किंवा जबरदस्तीने असे लव जिहाद सारखे प्रकल्प होत असतील, हे होत असतील तर निश्चितपणे या लव जिहाद सारख्या गोष्टींना आता शासनाने कायदा आणला म्हणून त्याच्यामध्ये हे होईल। कारण या लव जिहादच्या प्रकरणामध्ये चुकीचा अर्थ वापरून धर्माधर्मामध्ये ते निर्माणाचं सुद्धा काम चालू होत आहे, परंतु हा आता कायदा झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी प्रशासन पातळीवर योग्य पद्धतीने झाली पाहिजे।